नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा 2019 या परीक्षेमधील चालू घडामोडी आणि गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार नाहीत, याची कृपया करून नोंद घ्यावी। चला तर सुरू करूयात। प्रश्न पहिला, हे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत पहिले 15। आपण प्रश्न 16व्यापासून सुरुवात करूयात। बलवंतराय मेहता समितीची स्थापना डॅश डॅश या हेतूने करण्यात आली होती। उत्तर आहे सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचवणे याकरिता या हेतूने स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे? आपण बरोबर विधाने बघूयात। सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही। अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते। जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही। हे तिन्ही विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपण बरोबर विधाने पाहूयात। 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली, म्हणजेच नीती आयोगाची, आणि पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। हे दोन्ही विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहे? भारताचा महान्यायवादी, कलम 76। पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि बिनचूक विधान निवडा। भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे। विधान बरोबर आहे। उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे। हेही विधान बरोबर आहे। भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली। विधान बरोबर आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील 4थे उच्च न्यायालय आहे। हे विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये आहेत? मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील। हे बरोबर आहे। मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल। विधान बरोबर आहे। मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही। हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केलेली आहे? उत्तर आहे जपान। पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? उत्तर आहे अनुच्छेद क्रमांक 163। पुढचा प्रश्न, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा। आपण लोकशाहीचे मूल्यमापन केले तर लोकशाही व्यवस्थेला अनुसरून असणारे विधाने पाहूयात। मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे लोकशाहीला अनुसरून आहेत। व्यक्तीची प्रतिष्ठा आणि कायद्यासमोर समानता। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा। विषय आणि संविधानातील सूची। दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्य सूचीमध्ये येते। टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते हे संघ सूचीमध्ये येते, तर बँकिंग हे संघ सूचीमध्ये येते। पुढचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? उत्तरे आहेत विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज। पुढचा प्रश्न, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश डॅश यांनी पाठिंबा दिला? उत्तर आहे नाना शंकर शेठ। 28वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार रद्द केलेला आहे। पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? उत्तर आहे सदाशिवराव बेनाडीकर। पुढचा प्रश्न, प्रतियोगिता
सहकार पक्ष स्थापनेत डॅश डॅश यांचा सहभाग होता. उत्तर आहे न. ची केळकर, मदन मोहन मालविया, डॉक्टर बाशी मुंजे, लोकनायक माश्री आने. पुढचा प्रश्न. उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? उत्तर आहे बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? उत्तर आहे ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्न. पुढचा प्रश्न. स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. उत्तर आहे केसरी. पुढचा प्रश्न. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश डॅश यांना त्यांच्या अध्यक्ष नियुक्त केले. उत्तर आहे भास्करराव जाधव. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? पहिले अधिवेशन 1885, पाचवे अधिवेशन 1889, 20वे अधिवेशन 1904 आणि 31वे अधिवेशन 1915. सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. महादेव गोविंद रानडे, निफाड, गोपाळ गणेश आगरकर, टेंभू, विठ्ठल रामजी शिंदे, जमखंडी, गोपाळ हरी देशमुख, पुणे. पुढचा प्रश्न. खालील कोणते विधान बरोबर आहे? प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. उत्तर आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. पुढचा प्रश्न. 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? उत्तर आहे भूपेंद्रनाथ बसू. पुढचा प्रश्न. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले. उत्तर आहे बेहरामजी मलबारी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? उत्तर आहे जुन्नर. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? उत्तर आहे गोदावरी नदीखोरे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? उत्तर आहे 750 किलोमीटर. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. प्राणी आणि त्यांचे ब्रीड असे 2 स्तंभ दिले आहे. गाई, गीर, म्हशी, मेहसाणा, शेळी, जमनापुरी, मेंढी, गड्डी. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. प्रदेश आणि स्थलांतरित शेतीचे नाव. पश्चिम घाट. पश्चिम घाटामध्ये कुमरी ही स्थलांतरित शेती केली जाते. मेघालयमध्ये झूम शेती केली जाते. मध्य प्रदेशमध्ये पेंडा नावाची शेती केली जाते. तर ओरिसामध्ये पोडू नावाची स्थलांतरित शेती केली जाते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? उत्तर आहे कोयना. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. उत्तर आहे सर्वात उत्तरेला आहे अजंठा, त्याखाली आहे सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि सर्वात खाली आहे शंभू महादेव. पुढचा प्रश्न. 48वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. जलविद्युत केंद्र आणि जिल्हे. भिरा हे जलविद्युत केंद्र रायगडमध्ये आहे. वीर हे जलविद्युत केंद्र पुणे येथे आहे. भंडारदरा हे जलविद्युत केंद्र अहमदनगर येथे आहे. तर उजनी हे जलविद्युत केंद्र सोलापूर या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? उत्तर आहे 11,23,74,333. पुढचा प्रश्न. या ठिकाणी एक नकाशा दर्शवला आहे. वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखवला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने दाखविलेला जिल्हा मुख्यालय बरोबर आहे? उत्तर आहे औरंगाबाद विभाग आणि जिल्हा आहे औरंगाबाद. पुढचा प्रश्न.
योग्य जोड्या लावा. 53वा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे? उत्तर 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? उत्तर आहे तापी. पुढचा प्रश्न, भारताच्या आयात भागीदार देशांची त्यांच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमवारी लावा. उत्तर आहे चीन, USA, UAE, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि इराक. पुढचा प्रश्न, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅश डॅश या बरोबर दिली जाते. उत्तर आहे बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. पुढचा प्रश्न, थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल 2013 खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते? उत्तर आहे विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय. पुढचा प्रश्न, दारिद्र्य मापनासंबंधीतील तेंडुलकर समितीने पुढील सूचना केल्या आहेत. उष्मांका आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे. हे विधान बरोबर आहे. दारिद्र्याचे अंदाजमापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटातील वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. हेही विधान बरोबर आहे. शिक्षण आणि आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक सुधारणानंतरनं 1990-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवितो. उत्तर आहे वाढती. पुढचा प्रश्न, NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत आणि अशी व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे म्हणजेच श्रमशक्ती होय. पुढचा प्रश्न, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो? उत्तरे आहेत निधीवरील खर्च, रोकता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च आणि कमीत कमी परतावा दर. पुढचा प्रश्न, मुद्रा योजनेचे उद्दिष्ट असंघटित, बिन नोंदणीकृत, नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणे. विधान बरोबर आहे. मिसिंग मिडल म्हणजेच हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बल असणे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅश डॅशचा समावेश होतो. उत्तर आहे भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. पुढचा प्रश्न, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, 1983-84 ते 2011-12 या काळात केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या? उत्तर आहे अंतर्गत देयता. पुढचा प्रश्न, लिंग अंदाजपत्रक म्हणजे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. आर्थिक नियोजनाच्या पहिल्या 4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढला होता. विधान बरोबर आहे. त्यांचा वस्तू करांचा केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पादनामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता. हेही विधान बरोबर आहे. अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.60% इतके होते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत. उत्तर आहे दुसऱ्या सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश चालू खात्यावरील तूट कमी करणे हे असतो. पुढचा प्रश्न, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनाचा परिणाम आहे? उत्तर आहे अपवर्तन, अपस्खलन आणि
अंतर्गत परावर्तन म्हणजेच रिफ्रॅक्शन, डिस्पर्जन आणि इंटरनल रिफ्लेक्शन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे? ध्वनी तरंगाच्या प्रसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. विधान बरोबर आहे. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जाते म्हणजेच नॉईज म्हटले जाते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो. विधान असत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण ब हे होय. पुढचा प्रश्न, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त डॅश डॅश इलेक्ट्रॉन असू शकतात. उत्तर आहे 18. आता गणिताचे प्रश्न चालू झालेले आहेत, ते आपण पाहणार नाहीत. पुढचा प्रश्न, प्लॅटिहेल्मिन्थेसचे अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जाते. उत्तर आहे फ्लॅटवर्म, ट्रिप्लोब्लास्टिक, ॲसिलोमेट प्राणी. पुढचा प्रश्न, द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? उत्तर आहे 1. कुफरच्या पेशी डॅश डॅशमध्ये आढळतात. उत्तर आहे यकृत. पुढचा प्रश्न, कीटकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा? कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड बरोबर, कीटकनाशकाची कार्यक्षमता बरोबर आणि कीटकनाशकाची मात्रा हेही बरोबर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्यांच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला आहे? आपण बरोबर जोडलेले जोड्या बघूयात. नत्र, केंद्रक आम्ले, प्रथिने, संप्रेरके आणि सहविकार यांचा घटक. मॅग्नेशियम, हरितद्रव्यांचा घटक. फॉस्फरस, केंद्रक आम्ले, ATP, काही सहविकार यांचा घटक. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. उत्तर आहे ॲझॅटोबॅक्टर. पुढचा प्रश्न, जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास डॅश डॅश प्रदान करतात. कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज, सूक्ष्म पोषक घटक. पुढचा प्रश्न, डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? उत्तर आहे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदना वाहक म्हणून प्रमाणित केले आहेत? उत्तर आहे ॲसिटाइल कोलिन व गॅमा ॲमिनो ब्युटेरिक ॲसिड. पुढचा प्रश्न, पुढे गणिताचे प्रश्न आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात उद्या नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.